काल परवा आम्ही आमच्या शाळेच्या मागे असलेल्या बावीच्या झाडाचा बुंदा जमिनीतून काढण्यासाठी सुरुवात केली. बाबळाचं झाड होतं ते. शाळेतली लहान मुलं तिथे खेळायला जायची. त्यांच्या पायात काटा टोचायचा, त्रास व्हायचा. त्यामुळे त्याला आधी तोडलं आणि काल परवा त्याचा बुंदा काढायला आम्ही सुरुवात केली. त्या जागेवर आम्हाला बाग फुलवायची होती. पण ते बुंदा काढताना एक विचार रात्रभर त्रास देत होता. ते हिरवेगार झाड तोडलं. पूर्ण पावसाळ्याभर तपस्व्यासारखे ते खोड शांतपणे उभे होते. आम्ही 10-20 लोक त्या खोडाला जमिनीपासून दूर करण्यासाठी दररोज 1-2 तास प्रयत्न करायचो, झगडायचो. एक एक कुऱ्हाडीचा वार होत होता. तशा त्या खोडाच्या चिथड्या उडत होत्या. पण ते खोड शांतपणे सारे वार झेलत होते. आम्हाला असे वाटले जणू ते प्रत्येक वारागणित आमच्यावर हसत आहे. प्रत्येक राबणाऱ्या व्यक्तीच्या भर हिवाळ्यात घामाच्या धारा वाहत होत्या. जसजशी आम्ही खोडाच्या आजूबाजूची माती बाजूला करत होतो तसतशा त्याच्या शाखा आत जास्तच खोलवर गेलेल्या दिसत होत्या. कधी कधी वैताग यायचा, वाटायचं सोडून द्यावं त्याला इथे. परंतु त्याच्या चिकटपणाने आम्हाला खिजवले आणि आम्ही जास्त चिकाटीनं त्याला मोकळे करण्यासाठी कामाला लागलो. त्याला मोकळं करताना त्याच्या टणक लाकडामुळे मारलेली कुऱ्हाड चटका लागल्याप्रमाणे पटकन मागे वळत होती. फारच हट्टी खोड होतं ते. त्याच्या जमिनीत सर्व दूर शाखा पसरल्या होत्या. त्याही आम्हाला चिडवत होत्या, त्याही आम्हाला हसत होत्या. शेवटी आम्ही खोड बाहेर काढले. त्याला बाहेर काढताना कदाचित त्याचे अंतःकरण जड झाले असावे. शेवटी त्याला आम्ही 10 व्यक्तींनी हलवून मोकळे करायला सुरुवात केली. खरंय हो, इतक्या वर्षाचं त्याचं त्या जमिनीशी असणारं नातं सोडायला त्यालाही जरा जडच जाणत नसणार ना. आमच्या हट्टाखातर त्याला जमिनीशी नातं तोडावं लागत होतं. त्याला उचलून घेऊन जाताना जणू काही त्याचं संपूर्ण शरीर प्राण सोडल्याप्रमाणे भासत होतं. शरीरातून प्राण गेल्यानंतर शरीर कसे बेताल होते तसे त्याचे झाले असावे कदाचित. जमिनीशी व मुळ्यांशी झालेल्या दुराव्याने हतबल होऊन त्याचा प्राणपक्षी कदाचित उडाला असेल. पण आम्ही ठरवलं नवीन झाडांची रोपं आणून त्या ठिकाणी लावायची. त्याच्या मुळ्यांशी नवीन रोपांचा संयोग घडून आणायचा. कारण या जगात कोणाचेही बलिदान वाया जात नाही, जाणार नाही. जाणारा नेहमी जाताना काहीतरी देऊन जातो. त्या झाडाने व्यापलेल्या जागेवर नवीन झाडे उभे राहतील, नवीन शोभा त्या जागेला येईल. त्या झाडाशी, त्या जमिनीशी असणारे ऋणानुबंध नवीन रूपात आकाराला येतील, नवीन रूपात बहरतील. ऋणानुबंध, 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 ऋणानुबंध.